मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मालती आता घरात दूध तापवत असते. तेव्हा आता गॅसवर दूध उतू जात असतं. ते पाहून अण्णा पटकन तेथे येतात आणि मालतीला म्हणतात, काय ग मालती, तुझं लक्ष कुठे आहे? अगं दूध उतू गेलं असतं. मालती आता भानावर येते. आता अण्णा तिला विचारतात, काय झालं मालती, कसला एवढा विचार करतीये? तेव्हा आता मला माझ्या आनंदीची खूप काळजी वाटतीये. तिला सार्थक सरांच्या घरी नेऊन तर तुम्ही सोडलंय, हे बरं झालं, परंतु आता जर घरचे सगळेच तिच्या विरोधात असतील तर तिचं निभा होईल का हो तिथे? कारण सुधाताई तर तिच्या विरोधात आहेत. त्याचबरोबर रुंदाताई तर तुम्हाला माहिती आहे ना, बोलता बोलता ते अपमान करतात. तिचं कसं होणार तुम्हीच सांगा आता. त्यावरती आता अण्णा म्हणतात, तू काळजी करू नको, सार्थक सर आहेत. तर आता सार्थक सर काय 24 तास तिच्या बरोबर असणार आहेत का? त्यांनाही त्यांची कामधामं आहेत ना, असं मालती म्हणते. अहो मला माहिती आहे, एक मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा सगळ्यांशी जुळवून घेता घेता अक्षरशः तिच्या नाकी नऊ येतं. माझा अनुभव आहे हा. आणि जर तिच्या विरोधात सगळेजण असतील तर मग विचारूच नको, असं म्हणून आता ती खूप टेन्शनमध्ये येते. अण्णा म्हणतात, ती आपल्या स्वभावाने सर्वांची मनं जिंकून घेईल, तू विश्वास ठेव. तेव्हा आता मालतीला तरीही टेन्शन आलेलं असतं. तर आता दुसरीकडे अक्षू डायनिंग टेबलजवळ येत आनंदीसाठी जेवण वाढून घेत असते. तेव्हा रुंदा तिला विचारते, काय ग, कुणासाठी? तेव्हा आनंदी वहिनीसाठी हे जेवण मी घेतीये, असं अक्षू म्हणते. तेव्हा तिला हवं असेल तर इकडेच जेवायला येऊ देत ना, असं रुंदा म्हणते. तेव्हा अक्षू म्हणते, तुम्हाला चालणार आहे का? पण त्यावरती आता रुंदा म्हणते, आता घरची असून बनूनच आलीये तर मग काही ऑप्शन आहे का? जेवायला तर तिला द्यायलाच पाहिजे ना. तर आता खरंच का, असं अक्षू विचारते. तेव्हा रुंदा म्हणते की हो. तेवढ्यातच आता सुद्धा तेथे येते आणि म्हणते, अगं अक्षू, तुझ्या बाबांची औषधं संपली आहे, तू घेऊन येतेस का लगेच? तेव्हा मी नंतर घेऊन येते ना, अगोदर आनंदी वहिनीला जेवायला द्यायचंय, असं आता अक्षू म्हणत असते. तर ती सुद्धा म्हणते, अगं शलाका जाईल जेवण घेऊन, तू अगोदर औषधं घेऊन ये बरं. तर आता अक्षू तेथून गेल्यानंतर रुंदा म्हणते की बरं झालं, तू हेच करायला हवं होतंस. आता आपण आनंदीला एवढा त्रास द्यायचा ना, तो त्रास पाहून आता तिचा बाप इकडे येऊन म्हणायला पाहिजे की तिचं नाव आनंदी नाही तर दुःखी ठेवायला हवं होतं. तेव्हा आता सुधाला खूप वाईट वाटत असतं, परंतु ती तिचं मन कठोर करते. तर आता दुसरीकडे सार्थक हा ऑफिसमध्ये आलेला असतो. येणारे तिथे येतात आणि सार्थकला पेढे देतात. तेव्हा कशाबद्दल हे पेढे, असं सार्थक विचारतो. तेव्हा तुमचं लग्न झालं, मला खरंच खूप आनंद झाला. अहो माझ्या लग्नाच्या वेळी खरंच मोठ्या साहेबांनी खूप मदत केली होती आणि त्याचं ऋण म्हणून मी कसं फेडू मला कळतच नव्हतं. पण मला नेहमी वाटायचं मोठ्या सरांनी मदत केली ना मला, मग त्यांच्या मुलाचं खूप चांगलं व्हावं आणि आता तो दिवस आलाय. येणारे सार्थकचं तोंडगोड करतात. तेव्हा सगळं इतक्या घाईत झालंय, तुम्ही आनंदी मॅडमला काय इकडे घेऊन नाही आलात, असं आता बेनारे विचारतात. तेव्हा सार्थक म्हणतो की दसऱ्याला घेऊन येतो मी. दसऱ्याच्या दिवशी नवीन मॅरिड कपल आम्हाला भेटणार म्हणजे, असं बेनारे गंमत करत म्हणतात. त्यावरती आता सार्थक हो असं म्हणतो. तेवढ्यातच आता बेनारेंना घरून फोन येतो. तू परीक्षेला चालला आहेस ना, तुला बेस्ट ऑफ लक, असं आता बेनारे म्हणतात. थोडं काही बोलून आता ते फोन ठेवतात. तेव्हा घरून फोन होता का, असं सार्थक विचारतो. तेव्हा हो, मुलगा 10वीला आहे ना, रात्रभर अभ्यास करत होता आणि लाईट पण रात्रभर चालूच ठेवली. मग त्या लाईटमुळे मलाही झोप नाही आणि त्याच्या आईलाही झोप नाही. त्यावरती आता सार्थक म्हणतो की हो असं झालं का, माझ्याकडूनही त्याला बेस्ट लक सांगा. आता बेनारे हे तेथून जातात. तर सार्थकला आठवतं, रात्रीसुद्धा असंच झालं, मी लाईट चालू ठेवल्या म्हणून आनंदीला पण झोप येत नाही, म्हणूनच त्या पेंगावलेल्या दिसत होत्या. सार्थक आनंदीची आठवण काढत आता गालातल्या गालात हसत असतो आणि म्हणतो, त्यांच्यासाठी खरंच काहीतरी करायला हवं. तर आता दुसरीकडे आनंदी जेव्हा खाली येते तेव्हा शलाका विचारते, काय ग तुला काय पाहिजे? तेव्हा मला तहान लागली आहे, पाणी पाहिजे, असं आनंदी म्हणते. तर आता तू पाणीच काय मागते, तू जेवायलाच बस, असं शलाका तिला म्हणत खुर्चीवर बसवते. तेव्हा रुंदा म्हणते, आनंदी भूक लागली का ग? भूक खूप वाईट असते, लोकांच्या घरात दरोडा टाकायला देखील लावते, जसा तू दरोडा टाकलास ना सेम तसा. तर आता शलाका ते ताट स्टीलचं घेऊन येते आणि त्या ताटामध्ये आनंदीला जेवायला सांगते. तर आता सगळं शिळं अन्न असतं, त्याचबरोबर खूप तिखट देखील असतं. तर आता आनंदी पहिला घास घेताच म्हणते की खूप तिखट आहे, अहो मी एवढं तिखट नाही खात, मला पाणी पाहिजे. आता ती पाणी घेणार असते. तर आता रुंदा म्हणते की अगं शलाका, सार्थक काय म्हणतो माहीत आहे ना, जेवताना पाणी कधीच प्यायचं नसतं, ते आरोग्यासाठी चांगलं नसतं, असं म्हणून आनंदीचा त्या खूप मानसिक छळ करू लागतात आणि आनंदीला खूप काही बोलतात. तर सुधाला हे पाहत नसतं,
परंतु आता सुधा देखील काही बोलत नाही. ते आता आनंदीला खूप तिखट लागतं म्हणून ती सारखीच पाणी मागण्याचा प्रयत्न करते. तर आता थोड्या वेळानंतर शलाका ते पाणी घेऊन येते तर ते पाणी पूर्णपणे गरम असतं. आनंदी आता एक घोट पाणी पिते परंतु आता तिच्या हातातून ते ग्लास खाली पडतं. ती म्हणते की अहो हे पाणी खूप गरम आहे. तर आता सुधा काही बोलणार असते पण आता वृंदा तिला काहीच बोलू देत नाही. आता आनंदीला खूप त्रास होऊ लागतो. सुधा आपलं मन घट्ट करते आणि म्हणते हे पाणी सुद्धा गरम लागलं तर ताक सुद्धा तू फुंकून प्यायला हवं. जशी आमच्या घरात घुसलीस ना तसं तुझ्यामुळे घरात खूप प्रॉब्लेम होत आहे. तू अशी निघून का नाही जात. त्यावरती आता आनंदी रागातच म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे घर तोडायला नाही तर माणसं जोडायला आली आहे आणि ती माणसं जोडल्याशिवाय मी घरातून कुठेही जाणार नाही हा माझा शब्द आहे. असं म्हणून आनंदी आता तेथून जाते. तिला खूप त्रास होत असतो तर अरविंद हे सगळं काही पाहतो. तर आता दुसरीकडे बेनारे शकूला घेऊन ऑफिसमध्ये येतात. तेव्हा आता बेनारे सार्थकला म्हणतात की माझ्या बायकोला एवढं मी मनवलं नाही तेवढं यांना मी मनवलं आहे. तेव्हा ती विचारते काय झालं. तर आता सार्थक म्हणतो तुमच्या आनंदी मॅडमवर अन्याय केला म्हणून तुम्ही ऑफिस सोडलं होतं ना. तर मग आता तुम्ही ऑफिसवर पुन्हा रुजू होऊ शकता. आता तर तुम्ही खुश आहे ना. त्यावरती आता शकू म्हणते खरंच सर मी आत्ताच ऑफिसमध्ये जॉईन होते. माझ्या आनंदीताई कधी येणार आहेत ऑफिसला. तेव्हा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मी त्यांना ऑफिसला घेऊन येणार आहे. इथे पूजा देखील असते ना म्हणून. असा आता सार्थक शकूला म्हणतो. त्या शकूला खूप आनंद होतो. तर बेनारे म्हणतात त्याचीच तयारी करण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय. तर शकू म्हणते गप्पा बसाओ मी करणारच आहे तयारी. माझी आनंदीताई येणार आहे ना म्हणून. तर आता थोडा वेळ थांबून सार्थक विचारतो शकू मला एक सांग तुझ्या आनंदीताईला कोणता रंग आवडतो. तेव्हा ती म्हणते तसे तर तिला सगळेच रंग आवडतात. तेव्हा एखादा स्पेसिफिक रंग असेल ना असं सार्थक विचारतो. तेव्हा नवरात्रीचे 9 रंग तिला खूप आवडतात. आता शकू म्हणते. तेव्हा सार्थक म्हणतो नवरात्रीचे 9 रंग उद्या कोणता रंग असेल असं म्हणून तो पटकन नेटवर सर्च करतो. तर बेनारे आणि शकू आता तेथून जातात. तर आता दुसरीकडे आनंदी रूममध्ये येते आणि खूप रडत असते. तेवढ्यातच अरविंद तेथे येतो आणि त्याच्या हातात जेवणाचं ताट असतं. तेव्हा तो आनंदीला म्हणतो बाळा जेवण करून घे. तेव्हा आनंदी म्हणते की नको आहे मला. आता अरविंद म्हणतो जे काही खाली झालं होतं ते सगळं काही मी पाहिले आनंदी. तू काळजी करू नकोस. अगं मी तुझ्या वडिलांसारखाच आहे. तेव्हा आनंदी आता जेवणाचं ताट हातात घेते. तर अरविंद कौतुकाने तिच्याकडे पाहत राहतो. तेव्हा अण्णांचा भास तिला अरविंदमध्ये होतो. तेव्हा अण्णा म्हणत असतात की सगळं काही ठीक होईल न रडता तू जेव. ती अण्णांना म्हणते अण्णा काहीही होऊ शकत नाही सगळं काही बिघडून गेलंय. तेव्हा अण्णा म्हणतात थोडा धीर ठेव सगळं काही व्यवस्थित होईल तू काळजीच करू नको. आता आनंदी अण्णांकडे पाहतच राहते. अण्णा आता तिला धीर देतात पण तेथे अण्णा नसतात तो अरविंद असतो. तर आता अरविंद म्हणतो आनंदी काय झालं बाळा न रडता जेव तू. तर आता सारखाच अण्णांचा भास तिला होत असतो पण ती आता रडतच जेवण करत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तू खूप वाईट बाईशी पंगा घेतलाय आनंदी असं म्हणून आनंदीचा ड्रेस आता कात्रीने वृंदाही कापून टाकते. तर दुसरीकडे आनंदीला समजतं की माझा ड्रेस तर कुणीतरी कापलाय. तेवढ्यातच आता तेथे सार्थक म्हणतो मी हा ड्रेस तुमच्यासाठी घेऊन आलोय. आनंदी म्हणते मी हे नाही घेऊ शकत तुमच्याकडून. तेव्हा तुम्ही माझी बायको आहात ना असं सार्थक पटकन म्हणून जातो. तर आनंदी सार्थककडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.